नमस्कार मित्रो, अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 7वीतील घातांक जो घटक आहे त्या घटकातील सराव संच 26 या ठिकाणी अभ्यासणार आहोत। सराव संच 26 मधील प्रश्न पहिला आपणास या ठिकाणी दिसत असेल। प्रश्न पहिला आहे, पुढील सारणी पूर्ण करा। या ठिकाणी एक सारणी दिलेली आहे, सारणी म्हणजे तक्ता। या तक्त्यामध्ये आपणास आडव्या आणि उभ्या रेखांनी दिसतात आणि यामधील पहिलं उदाहरण जे आहे ते आपणास सोडून दाखवलेलं आहे आणि जे इतर उदाहरण आहेत त्यामध्ये रिकाम्या जागा ज्या दिसून येतात त्या रिकाम्या जागेमध्ये येणारं उत्तर आपणास या ठिकाणी शोधायचं आहे। या सारणीचं जर निरीक्षण केलात तर या सारणीमध्ये काय दिलेलं आहे, यामध्ये अनुक्रमांक आहेत, घातांकित संख्या आहे, पाया, घातांक, गुणाकार रूप आणि किंमत। यापैकी काही बाबी आपणास माहिती आहेत आणि जे माहिती नाही ते आपणास या ठिकाणी शोधायचं आहे। जर पहिल्या उदाहरणाचं आपण निरीक्षण केलात तर दिसून येत असेल, या पहिल्या उदाहरणामध्ये जी घातांकित संख्या आहे ती घातांकित संख्या आहे 3 चा घातांक 4। या ठिकाणी खाली जी संख्या दिसत आहे ती 3 आहे आणि त्या संख्येच्या डोक्यावरचा जो अंक आहे तो 4 आहे। या खालच्या संख्येला आपण पाया म्हणतो आणि जो वर लिहिलेला अंक आहे या अंकाला आपण घातांक म्हणतो। आपणास या ठिकाणी लिहिलेलं उत्तर दिसत असेल, पाया आहे 3 आणि घातांक आहे 4, जे आपण या ठिकाणी घातांकित संख्येमध्ये पाहू शकतो। गुणाकार रूप म्हणजे काय, तर जी घातांकित संख्या दिलेली आहे तीच संख्या आपणास गुणाकाराच्या रूपात लिहायचं आहे। मग हे कसं लिहायचं, तर गुणाकाराच्या रूपात लिहत असते वेळी जो पाया आहे तो पाया गुणाकार रूपात लिहायचा, पण तो गुणाकार किती वेळा करायचा, तर जो घातांक दिलेला आहे तितक्या वेळा आपणास तो गुणाकार करायचा आहे। 3 चा घातांक 4 म्हणजेच 3 या संख्येचा 4 वेळा गुणाकार करा किंवा त्याला गुणाकाराच्या रूपात मांडा। मग या ठिकाणी गुणाकार रूपात मांडलेला आहे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच 3 या संख्येचा 4 वेळा गुणाकार केलेला आहे। आणि त्याची किंमत म्हणजे गुणाकार केल्यानंतर जे येणारं उत्तर आहे ते उत्तर म्हणजे त्याची किंमत असेल। 3 चा 4 वेळेस गुणाकार केला, गुणाकार काय तो पाहूया। 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81 म्हणजेच 3 चा घातांक 4 ही जी घातांकित संख्या आहे याची जी किंमत आहे ती किंमत आहे 81। आपणास या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आहे ते उदाहरण पूर्णपणे सोडून दाखवलेलं आहे। आता याच उदाहरणाप्रमाणे आपणास जे राहिलेले 4 उदाहरण आहेत त्या ठिकाणी सोडवायचे आहेत। दुसरं उदाहरण पाहू शकता। दुसऱ्या उदाहरणामध्ये घातांकित संख्या दिलेली आहे, त्याचं वाचन आपण अगोदर करूया। याचं वाचन करतात 16 चा घातांक 3 किंवा 16 चा घन। जेव्हा एखाद्या संख्येचा घातांक 3 असतो तेव्हा आपण त्याला घन म्हणतो, म्हणून याचं वाचन करतात 16 चा घन किंवा 16 चा घातांक 3। आपणास या ठिकाणी पाया जो आहे तो लिहायचा आहे, रिकामी जागा दिलेली आहे, त्याचं उत्तर आपण लिहूया। या ठिकाणी पाया आहे 16 म्हणून या ठिकाणी लिहून घेतलं ते। घातांक आहे 3 ते सुद्धा या ठिकाणी लिहून घेऊया। आता याचा आपणास गुणाकार रूप लिहायचे। कसं लिहायचं गुणाकार रूप, तर 16 या अंकाचा 3 वेळा गुणाकार करायचे, म्हणून या ठिकाणी लिहिलं 16 गुणिले 16 गुणिले 16। आता याची किंमत सुद्धा आपणास लिहायची आहे। किंमत म्हणजेच याचा गुणाकार आपणास लिहायचा आहे। 16 गुणिले 16 म्हणजे 16 चा वर्ग, यांचा गुणाकार येतो 256। 256 ला जर 16 ने गुणलं तर त्याचा गुणाकार येतो 4096, ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया। पहा याचाच अर्थ काय, 16 चा घन, यामध्ये पाया आहे 16, घातांक आहे 3, गुणाकार रूप लिहिलं 16 गुणिले 16 गुणिले 16 आणि त्याची किंमत आहे 4096। यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण जर पाहिलं तर घातांकित संख्या दिलेली नाही ते आपणास या ठिकाणी लिहायची आहे। मग माहिती काय सांगितलेली आहे, तर यामध्ये पाया दिलेला आहे -8 आणि घातांक आहे 2। याचा उपयोग करून आपण घातांकित संख्या या ठिकाणी लिहूया। पाया -8 आहे म्हणजेच या ठिकाणी खालचा जो अंक आहे तो आहे -8 आणि घातांक जो आहे तो 2 आहे, म्हणजे याच्या डोक्यावरती आपणास 2 लिहायचं आहे। ही झाली घातांकित संख्या। आता याचा आपण गुणाकार रूप लिहूया। -8 चा घातांक 2 म्हणजेच -8 चा वर्ग, ते आपण असं लिहू शकतो -8 गुणिले -8। याची किंमत काढूया। 8 गुणिले 8 8 8 64। ऋण गुणिले ऋण याचे येणारे जे उत्तर असते ते धन असतं, म्हणजे उत्तर आहे 64। त्यानंतर आपण या ठिकाणी चौथ्या उदाहरणाचं निरीक्षण करा। चौथ्या उदाहरणामध्ये आपणास घातांकित संख्या लिहायची आहे, पाया लिहायचा आहे आणि घातांक लिहायचा आहे।
मग हे लिहिण्यासाठी आपणास उपयोग कशाचा करायचे, तर हे लिहिण्यासाठी आपण गुणाकार रूप जे दिलेले आहे त्याचे निरीक्षण करा. 3/7 यांचा 4 वेळा गुणाकार केलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी 3/7 चा घातांक 4 आहे. ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 3/7 चा घातांक आहे 4. हे झालं घातांकित संख्या किंवा त्याचं घातांकित रूप. त्यानंतर आपण काय करूया, याचा उपयोग करून पाया लिहूया. पाया आहे 3/7 आणि घातांक आहे 4. या ठिकाणी अगोदरच किंमत दिलेली आहे, तुम्ही किंमत पाहू शकता. गुणाकार करत असते वेळेस अंशाचा गुणाकार केलाय, 3चा 4 वेळेस गुणाकार केला 81 आलं आणि 7चा 4 वेळा गुणाकार केला, उत्तर आलेलं आहे 2401. म्हणजेच किंमत आलेली आहे 81/2401. आता याच सारणीमधलं शेवटचं जे उदाहरण आहे म्हणजे उदाहरण क्रमांक 5 ते आपण पाहूया. या ठिकाणी आपणास एकूण 4 रिकाम्या जागा लिहायच्या आहेत. मग ते लिहिण्यासाठी आपणास उपयोग कशाचा करायचे, तर या ठिकाणी जी घातांकित संख्या दिलेली आहे त्या घातांकित संख्येचं निरीक्षण करून आपणास या 4 रिकाम्या जागा या ठिकाणी लिहायच्या आहेत. घातांकित संख्येचं वाचन अगोदर करूया. -13चा घातांक 4 आहे किंवा -13चा चौथा घात. या ठिकाणी पाया आहे -13, ते आपण लिहून घेऊया आणि जो घातांक आहे तो घातांक आहे 4. पाया लिहून घेतला, घातांक लिहिला. आता आपण याचा गुणाकार रूप लिहून घेऊया. -13 गुणिले -13 गुणिले -13 आणि गुणिले -13. 4 वेळा गुणाकार केला तर या 13 गुणिले 13 गुणिले 13 गुणिले 13 याचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 28,561. ते या ठिकाणी लिहूया 28,561. प्रश्न राहिला तो चिन्ह देण्याबाबतीतचा. या ठिकाणी ऋण चिन्ह आहे. लक्षात घ्या, जर पायामध्ये ऋण चिन्ह असेल आणि घातांक जर सम असेल तर येणारं उत्तर हे धन असतं. पाया जर ऋण असेल आणि घातांक जो आहे तो विषम संख्या असेल तर येणारी जी किंमत आहे ती ऋण असते. या ठिकाणी तुम्ही जर घातांक पाहिलात तर 4 हा अंक आहे, तो सम आहे, म्हणून येणारी जी किंमत आहे त्या किमतीला धन हे चिन्ह येतं, म्हणून ती किंमत आलेली आहे 28,561. तर आपण यामध्ये काय केलं, दिलेली जी सारणी होती त्या सारणीचं निरीक्षण केलं आणि ते निरीक्षण करून ज्या रिकाम्या जागा होत्या त्या आपण रिकाम्या जागा या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. यानंतर प्रश्न दुसरा आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न दुसरा आहे किंमत काढा. या ठिकाणी घातांकित संख्या दिलेल्या आहेत आणि त्या घातांकित संख्येचा उपयोग करून आपणास त्याची किंमत काय ते या ठिकाणी शोधायची आहे. पहिलं उदाहरण जर पाहिला तर या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे 2चा घातांक 10. किंमत काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, सुरुवातीला ही जी घातांकित संख्या आहे ती गुणाकाराच्या रूपात लिहून घेणार आहोत. 2चा घातांक 10 आहे म्हणजे आपणास या ठिकाणी 2 ही संख्या 10 वेळा गुणाकाराच्या रूपात लिहून घ्यायचे. पहा, 3 वेळा लिहिलं, 4 5 6 7 8 9 आणि 10. गुणाकार रूपात लिहिल्यानंतर येणारा गुणाकार म्हणजे याची किंमत असेल. पहा, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 आणि 16 दोन्ही 32. इथंपर्यंतचा गुणाकार 32 आला. तसंच याही दोन या संख्येचा गुणाकार करूया. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 आणि 16 दोन्ही 32. 32 गुणिले 32 याचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 1024. म्हणजेच 2चा घातांक 10 या घातांकित संख्येची जी किंमत आहे ती आहे 1024. यानंतर यामधील दुसरं उदाहरण आहे 5चा घन किंवा 5चा घातांक 3. अगोदर ही जी घातांकित संख्या ती गुणाकार रूपात लिहूया. 5 गुणिले 5 गुणिले 5. पहा, 5 आणि 5 यांचा गुणाकार केला, 5 5 25 आणि 25 गुणिले 5 यांचा गुणाकार आला 125. तर 5चा घन आला 125. त्यानंतर ऋण 7चा घातांक 4 आहे. गुणाकार रूपात लिहून घेऊया. ऋण 7 गुणिले ऋण 7 गुणिले ऋण 7 गुणिले ऋण 7. आता ठिकाणी गुणाकार करूया. 7 आणि 7 यांचा गुणाकार 49 येतो. परत 7 आणि 7 यांचा गुणाकार 49 येतो. 49 गुणिले 49 याचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 2401. 2401 गुणाकार लिहून घेतला. पाया ऋण आहे आणि घातांक हा सम आहे. घातांक सम असल्यामुळं येणारी जी किंमत आहे ती धन असते, म्हणून उत्तर आहे 2401.
त्यानंतर आपण ऋण 6चा घन किती येतो ते या ठिकाणी पाहूया. अगोदर आपण गुणाकार रूपात लिहून घेऊया. ऋण 6 गुणिले ऋण 6 गुणिले ऋण 6. 6 गुणिले 6 यांचा गुणाकार 36 येतो. 36 गुणिले 6 तो गुणाकार येतो 216. ते आपण या ठिकाणी लिहून घेतलं. आता जर यामध्ये पाहिला तर पाया हा ऋण आहे आणि घातांकित जी संख्या आहे ती विषम आहे. पाया ऋण असेल, घातांक जर विषम असेल तर येणारा जो गुणाकार असतो तो ऋण असतो. म्हणून उत्तर आलेलं आहे ऋण 216. त्यानंतर 5वं उदाहरण 9चा घातांक 3 आहे म्हणजेच 9चा घन. या ठिकाणी गुणाकार रूप लिहिलं. 9 गुणिले 9 गुणिले 9. 9 गुणिले 9 यांचा गुणाकार 81 येतो. 81 गुणिले 9 याचा गुणाकार होतो 729. तर 9चा घन आला 729. 6वं उदाहरण आहे 8चा घातांक 1 म्हणजेच याची किंमत येते 8. एखाद्या संख्येचा जर घातांक 1 असेल तर जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजेच दिलेल्या घातांकित संख्येचा पाया असतो. त्यानंतर 7वं उदाहरण 4/5चा घातांक 3 याची आपण किंमत या ठिकाणी शोधणार आहोत. सुरुवातीला गुणाकार रूप लिहून घेऊया. 4/5 गुणिले 4/5 गुणिले 4/5. आता या ठिकाणी आपणास काय करायचे, अंशाचा गुणाकार करायचे तो अंशस्थानी लिहायचे आणि छेदांचा गुणाकार करून तो छेदस्थानी लिहायचे. 4 गुणिले 4 4 चौक 16. 16 गुणिले 4 तर या ठिकाणी गुणाकाराला 64 आणि छेद आहे 5. 5 5 25. 25 5 सव्वासे म्हणजे 125. तर 4/5चा घन जो येतो तो येतो 64/125. यानंतर या प्रश्नातलं शेवटचं उदाहरण आणि या सराव संचामधलं सुद्धा शेवटचं उदाहरण आहे. ऋण 1/2चा घातांक 4 आहे. याची किंमत आपण शोधूया. ऋण 1/2 गुणिले ऋण 1/2 गुणिले ऋण 1/2 गुणिले ऋण 1/2. या ठिकाणी 4 वेळा गुणाकार रूपात लिहून घेतलं. अंशाचा गुणाकार करायचा. अंशस्थानी फक्त 1 हा अंक आहे म्हणजे त्यांचा गुणाकार 1 आणि छेदस्थानी जो गुणाकार आहे तो 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 येतो. तर उत्तर आलेले किंमत आलेले 1/16. या ठिकाणी ऋण चिन्ह द्यायचं राहिलं ते आपण देऊन घेऊया. तुम्ही जर पाहिला तर पाया हा ऋण आहे आणि घातांक हा सम आहे. घातांक सम असल्यामुळे येणारी जी किंमत आहे ती धनसंख्या असेल म्हणजेच ऋण 1/2 याचा घातांक जो 4 आहे त्याची किंमत येते 1/16. तर अशा पद्धतीनं आपण या सराव संचामध्ये जो सराव संच 26 आहे त्यामध्ये आपण एकूण 2 प्रश्नांचा अभ्यास केला. यामध्ये पहिला जो प्रश्न होता आपण सारणी दिलेली होती त्या सारणीचं निरीक्षण करून ज्या रिकाम्या जागा होत्या त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. आणि दुसरा जो प्रश्न होता या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण दिलेल्या घातांकित संख्येच्या ज्या किमती आहेत त्या आपण शोधलेल्या आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.